नमस्कार मित्रांनो, मी फायनान्शियल ॲडवायझर अभिषेक पाटील आपलं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आपण आज डिस्कशन करणार आहे काही मार्केट रिलेटेड गोष्टी. आज सोमवार असल्यामुळं भरपूर शनिवार रविवारी खूप गोष्टी घडून गेल्या आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्याच्यामध्ये स्पेशली आहे की ट्रेड डीलची जी काय डेडलाईन होती ती जवळ येत आहे. 9 जुलै ही डेडलाईन आहे. याच्यामध्ये ट्रम्प काय डिसिजन घेतात आहे, काही नी डील साईन केलेली आहे, त्याच्यामुळं ते एक ऑप्शन हे आहे की त्याच्यावरती काय डेडलाईन पुढे जाण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टला पर्यंत डेडलाईन एक्सटेंड करण्याची शक्यता आहे. तर आपण बघूया, थोडंसं संकेत येत आहेत, पण ट्रम्प काय सांगता येत नाहीये ऍक्च्युली. कधीही ते डिसिजन घेतात आणि कधीही म्हणजे एकदम सरप्राईज देण्याची त्यांची जी काही सवय आहे त्याच्यामुळं थोडंसं मार्केट अजून पॉझिटिव्ह नाहीये त्या गोष्टीसाठी. त्यामुळे डाव फ्युचर्स वगैरे खाली होते सकाळी, आणि आता बघितलं तर तुम्ही मार्केट पण थोडंसं खालीच ओपन झालेलं आहे. जर आपल्याला बघितलं तर ह्याच्या पुढं एक ट्रेड डीलचं कन्फर्मेशन आल्यानंतर 100% आपल्याला एक चांगलं पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, आणि आता रिझल्ट सीझन येत आहे. 9 तारखेपासूनच टीसीएसचा रिझल्ट येणार आहे. टीसीएस कंपनीचा सॉफ्टवेअरचं काय दिशा आहे ती आपल्याला कळेल. टीसीएस ह्या निफ्टीचा खूप मोठा एक भाग असल्यामुळं ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे तो रिझल्ट. आणि याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, पाठीमागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आली. जेन स्ट्रीट जेन्स फायनान्शियल म्हणून एक कंपनी आहे US मधली. तर त्या USच्या कंपनीनं एक फ्रॉड केला, म्हणजे खूप मोठा स्कॅम म्हणता येईल तो. त्यांनी ऑप्शन मध्ये खूप मोठा स्कॅम केलेला आहे. जे ऑप्शन मध्ये काम करतात त्यांना आमचा सल्ला तोच असतो की मॅनिक्युलेट करण्यासाठी हे मार्केट आहे. मार्केट मॅनिक्युलेट करतात काही काही FIs, आणि हे सेबी डेटा देतं की 97% ऑप्शन बायर 97% हे लॉस करतात. ओके, याच्यामध्ये कसं असतं, ऑप्शन मध्ये झिरो सम गेम असतो. त्याच्यामुळे काय आहे की जेव्हा एखादा ऑप्शन बायर जेव्हा लॉस करतो तेव्हा डेफिनेटली दुसऱ्याला येतं. म्हणजे ती जी डील आहे ना ती इक्वल झाली पाहिजे असं त्याच्यामध्ये असतं. कोण तर लॉस केलं तर कोणाला तर फायदा होणार. तर फायदा कोणाला होतो तर बघितलं तर जेम्स स्ट्रीटनं ते फायदा मिळालेला आहे. ऍक्च्युली कसं आहे की जेम्स स्ट्रीटने काय केलेलं आहे, तर त्यांच्याकडे पैसे असल्यामुळं पैशाच्या पॉवरनी मॅनिक्युलेट केलेलं आहे मार्केट. समजा एक छोटीशी त्यांनी एक प्राइस पकडली, त्या प्राइस वरती बाईंग और सेलिंग करायची आणि त्याचंच ऑप्शन ते घ्यायचे. ओके, जर सेलिंग करायचं असलं तर पुट ऑप्शन घेऊन ठेवायचे त्याच प्राइसिंगचा, आणि ती प्राइस वरती म्हणजे ऑन द मनी जे काही आपले ट्रेडर्स आहेत त्यांना लक्षात येईल की ऑन द मनी कॉल किंवा पुट ते घ्यायचे आणि ती प्राइसिंग सेल करायची किंवा बाय करायचे. त्याच्यामुळं कसं होतं की एवढा पैसा असल्यामुळं 10 रुपयाने जरी सेल केलं त्यांनी, सेबीच्या वर्डिक्टमध्ये डायरेक्टली प्राइसिंग आणि हे सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये, की 10 रुपयाने जरी सेल केलं तर इकडं ऑप्शन, आणि हे करायची कुठं एक्सपायरीला. पहिला विकली एक्सपायरी भरपूर होत्या, विकली एक्सपायरीला ते करायचे. विकली एक्सपायरीला केल्यामुळं व्हॉल्यूम खूप जास्त जनरेट होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यावेळेस व्हॉलेटिलिटी जास्त असते मार्केटमध्ये, तर त्यांना खूप जास्त फायदा झालेला आहे. इथं 10 रुपये सेल केल्यानंतर इकडे 20 रुपये 30 रुपये फायदा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रमाणात त्यांनी बाईंग केलेलं आहे. आणि ऑप्शन हे खूप स्वस्त मिळतं. त्याच्यामुळं 6-7 रुपये 8 रुपयाला ऑप्शन असतं एक्सपायरीच्या वेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी जे काही व्हॉलेटिलिटी क्रिएट केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा झालेला आहे. तर आपण बघूया याच्यावरती सेबीनं खूप चांगलं ऍक्शन घेतले. सेबी खूप अवेअर आहे याच्याबद्दल, हे बघून चांगलं वाटतं की सामान्यांचं हित जपण्यासाठी, सामान्य ट्रेडर्स जे आहेत किंवा इन्व्हेस्टर आहेत त्यांचं हित जपण्यासाठी सेबी हे पाऊल उचलत असते. आणि सेबीचं जे काय आहे ते खूप चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की सेबीचे पुढे जाऊन जे काही निकाल येतात
त्याच्यामध्ये ह्यांना कुठं तर सूट मिळली जाते किंवा काय मिळालं जातं, त्याच्यामध्ये त्यांचं जे काही लॉयर आहे किंवा जे काही हे आहे त्यांना खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागेल ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला अशा लोकांना एलिमिनेट करता येईल किंवा आता चांगली ॲक्शन घेतलेली आहे. तर याच्यावरती आपण एक डिटेल बोलू. मी एक डिटेल प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे वरती. फक्त तुम्हाला लाईव्ह येऊन ते थोडंसं डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असलं नक्की कमेंट करा. आपण डिटेलमध्ये याच्यावरती बोलू जेन स्टेटवरती. आणि ओव्हरऑल ट्रेड डील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलतोयच. आता बघितलं तर आउटलुक येतात आहे. आउटलुक म्हणजे रिझल्ट येण्यापूर्वी जेव्हा कंपनीचा एक आउटलुक येतो की काय कंपनीचे रिझल्ट असणार आहे, तर त्याच्यामध्ये जे काही कन्झम्शनचं आउटलुक येतं ते खूप चांगलं आहे. कन्झम्शन जे शेअर्स आहेत, जसं टाटा कन्झ्युमर्स, गोदरेज कन्झ्युमर्स वगैरे जे काही आहे, डाबर वगैरे यांचे आउटलुक येतात आहे, ते खूप चांगले आहेत. ते खूप चांगले असल्यामुळं की आपल्याला खूप आशादायक आहे आपण की कन्झम्शन वाढेल. आता काय की जो निर्मला सीतारामन जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी बजेटमध्ये 12 लाखाची एक सूट दिलेली आहे. 12 लाखाची सूट बघितली तर तुम्ही खूप चांगली आहे ती. 12 लाखापर्यंत काही टॅक्स लागणार नाही. त्याचा इफेक्ट आहे ना तो ह्या वर्षीपासून चालू होईल. कारण का लोकांच्या हातात पैसे राहतील. पाठिंबीच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की स्पेंडिंग केलं आपलं. म्हणजे रोड्स बनवले, सगळे हे बनवलं. त्यानंतर त्यांना लक्षात आलं तरी सुद्धा इकॉनॉमीमध्ये तेवढा पैसा जात नाहीये. नॉर्मली इकॉनॉमीमध्ये पैसा गेला पाहिजे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती इन्व्हेस्ट करून आणि तसं एक हे तयार करून पैसे तसे शेवटी तळागाळापर्यंत पोहोचत नाही. तर त्यांनी काय केलं आता कन्झम्पशन स्टोरीवरती काम केलेलं आहे. तिथं 12 लाखाला सूट दिली. बाकीच्या गोष्टींमध्ये पण थोडंसं त्यांचं चाललेलं आहे की दिवसेंदिवस ते कमी करतात आहे, ज्याच्याकडून लोकांना कन्झम्पशन करायला वाव मिळेल. कन्झम्पशन करतील म्हणजे लोक बाईंग करतील. ते ऑटोमॅटिकली चेन असते ती बाईंगची. तुम्ही काय घेतलं की ते तुम्हाला सूट मिळालं की तुम्ही काय जाऊन शॉपिंग करता. शॉपिंगमधनं मॅनपॉवर लागते. मॅनपॉवरला सॅलरी मिळते. सॅलरीवरून त्यांच्या पुढं ते परत पर्चेसिंग पॉवर वाढते त्यांची. बरोबर तसंच मॅन्युफॅक्चरिंग वाढते. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते इफेक्ट होतो. जर कपडे आपण बघितलं तर कपडे आपण घेतले तर ते मॅन्युफॅक्चर जे करतात त्यांना फायदा होतो. मॅन्युफॅक्चरला फायदा झाला की तिथं पण मॅनपॉवर असते, त्यांना पण फायदा होतो. ती सायकल पूर्ण असते. त्या सायकलमध्ये आपण हे करतो. तर तसं बघितलं तर ते तसं आता जे गव्हर्नमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे की तसे पैसे सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचतील आणि एक चांगलं इकॉनॉमी चांगली स्ट्रॉंग होईल या दृष्टिकोनातून चाललंय. जर 2008चं क्रायसिस बघितलं तर त्यावेळेस आपली इकॉनॉमी तेवढी खाली नाही गेली जेवढं अमेरिका आणि बाकीच्या कंट्रीजला प्रॉब्लेम झाला. कारण का त्यावेळेस आपल्यामध्ये मनरेगासारखी चांगली स्कीम चालू होती. मनरेगामुळं तळागाळातल्या लोकांना रोजगार मिळत होता आणि त्यांचे जी काही पैसे येत होते, म्हणजे ज्यांची जी काही विकत घेत होते त्याच्यामुळं ती इकॉनॉमी खालची स्ट्रॉंग राहिली. तेवढा इफेक्ट नाही आपल्याला पडला इंडियाला. तर असंच आहे. आता आता आपण बघू शकतो कन्झम्पशन काय हे करते. कन्झम्पशन स्टॉक्सवरती तुम्ही फोकस करा. आपलं रेकमेंडेशन नाहीये इतर तरी चॅनलवरती. आपण पर्सनली आल्यानंतर रेकमेंडेशन देतो. आमचे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेतच तुमच्यासाठी. म्युच्युअल फंड आणि स्टॉकसाठी पूर्ण आम्ही गायडन्स करतो आणि सगळं तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करून देतो किंवा तुमचा पोर्टफोलिओ अनालिसिस करून काही स्ट्रक्चर चेंजेस करायचे असेल तर आम्ही ते सांगतो. त्यासाठी तुम्ही नक्की नंबरवर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा. आपण नक्की भेटूया, बोलूया याच्यावरती डिटेलमध्ये. आणि आपण बोलत राहूच. मी बघतोय की जास्तीत जास्त सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढतील तसं मी ते स्टॉक अनालिसिस रिझल्ट सीझन येतोय. पहिला रिझल्ट येतो TCSचा 9 तारखेला. 9 तारखेला रिझल्ट येतोय. त्याच्यामुळं तो एक तुम्ही बघायला पाहिजे. जे 8 तारखेला संध्याकाळी येईल. त्याचा मला वाटतं 8-9ला ते एकदा कन्फर्मेशन करावं लागेल. तर ते आहे. हा एक अजून एक खबर आहे की
झोमॅटोचे सीईओ बदललेले आहेत, नवीन सीईओ आलेले आहेत, त्याच्यामुळं झोमॅटोवरती मॉर्गन स्टॅनलीनं जे रेटिंग आहे ते वाढवलेलं आहे. सेल वगैरे पण चांगला आहे त्यांचा, डिलिव्हरीज खूप चांगल्या आहेत. कन्झम्पशनची थीम इथं पण लागू होते. तुम्ही लक्षात घेतलं तर हे जे काही 12 लाखाचा जो ब्रॅकेट होता आहे, त्या ब्रॅकेटमध्ये सगळे इलाइट म्हणजे जे खूप चांगले कमवणारे लोक आहेत ते बसतात. ते स्विगी, झोमॅटो हे वापरतच असतात. स्पेशली फूडसाठी झोमॅटो वापरलं जातं. ब्लिंकिट ह्या काही हे आहेत. तर तुम्ही बघितलं तर हे खूप चांगलं आहे ॲक्च्युली. तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता. आमचं रेकमेंडेशन नाही आहे. जसं मी स्टॉकचं नाव घेतो तसं परत एकदा रिपीट करतोय. काय रेकमेंडेशन नाही आहे. फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतोय. त्या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून किंवा आमच्या नंबरवरती कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन किंवा व्हर्च्युअल झूम कॉलवरती तुम्ही भेटू शकता. आपण डिस्कस करू शकतो याच्यावरती. आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.